थोडे आम्हाला आता तुम्ही एवढे 25,000 एक स्टुडंट बोलला, तर काही स्टुडंट एक्सपिरियन्स आणि जेव्हा तुम्ही शिकवता आणि तुम्ही स्टुडंट्सना घेऊन पण जाता, तर हं. त्याचे काही एक्सपिरियन्स कसा होता तो एक्सपिरियन्स? काही टेस्टिमोनियल आहेत का स्टुडंटचे ज्यांना तुम्ही प्लेस केलंय? आज ते ग्रो झाले. बरं वाटत असेल जेव्हा आपण येस, असे येस. कोर्स करतो आणि जेव्हा कोणाला स्टुडंट्सना फॉर एनी कंपनी जेव्हा त्यांचं प्रॉडक्ट चालतं आणि टेस्टिमोनियल येते क्लायंटकडून, हं. की एक्झाम्पल रेस्टॉरंट उघडलंय, तुम्ही जेवण बनवलं आणि कोणीतरी बोललं, "अरे, खूप छान जेवण, बरं वाटलं." तर असे तुमचे काय टेस्टिमोनी काय एक्सपिरियन्सेस राहिलेत? एक बढिया तर एक्सपिरियन्स मी हां. सांगतो. मी मल्टिपल सेमिनार्स घेतले जसं मी सांगितलं. तर सेमिनारमध्ये एक ॲक्टिव्हिटी आम्ही करवलेली. तर त्या ॲक्टिव्हिटी फायनान्स रिलेटेड होती. तर मल्टिपल आयटम्स आम्ही ठेवलेले त्याच्या अगेन्स्ट एक अमाउंट ठेवला त्या आयटम्सचा. ओके. ठीक आहे. आणि ती शीट जवळपास 50-60 मुलांची ऑडियन्स, मुला-मुलींची ऑडियन्स होती. हं, त्यांच्यामध्ये वाटलेली. आणि त्यांना एक टास्क दिला, की आता जितके पण आयटम्स आहे ना, हं. तुम्हाला सेल पर्चेस करायचं आहे. आपसात. आपसात. हां. ठीक आहे. बट इथे गोष्ट अशी आहे, की जर तुम्ही ₹100 चा आयटम सेल करत आहे, तर समोरचा पण व्यक्ती तुम्हाला त्याच लिस्टमधनं आयटम परत देणार. तर आता तो म्हणेल, की 100च्या अगेन्स्ट 100 देतोय, हं. की 90च्या अगेन्स्ट 100 देतोय किंवा 70च्या अगेन्स्ट 80 देतो आहे. आता हे कन्फ्युजन सगळ्यांच्या डोक्यात राहील. हं. बट त्याच्यात आम्ही निश काय ठेवलं होतं, की एंड प्रॉडक्ट काय पाहिजे आणि कोण व्यक्ती जिंकेल. तर व्यक्ती असा जिंकेल, हं. जो सगळ्यात जास्त सेल करू शकला आहे. ज्याच्या बास्केटमध्ये सगळ्यात जास्त शेवटी पैसे आहे, हं. तो जिंकलेला. ओके. ठीक आहे. ओके. तर आता ती ॲक्टिव्हिटी चालली. खूप गोंधळ झाला. कारण तिथे मुलांचे ताळमेळच जुळत नव्हते. हं. कोणी म्हणत होता, "मी ₹100 विकतोय, तुझ्याकडनं ₹90 पर्चेस करतो." तर तो समोरचा म्हणायचा, "कशाला ₹90? मला पण ₹100च विकायचं आहे." हं. राइट? हं. सिंपल आहे. कारण माझ्याकडे पैसे कमी येत आहे, हं. तुझ्याकडे जास्त येत आहे. हं. आणि एंडमध्ये तुझ्याकडे जास्त पैसे राहतील. ठीक आहे. हाच सगळ्यांचा व्ह्यू पॉइंट होता. आता ती ॲक्टिव्हिटी चालली. चांगली 20-25 मिनिटं चालू दिली ती आम्ही हं. ॲक्टिव्हिटी आणि त्याच्यानंतर वी क्लोज्ड इट. हं. त्याच्यानंतर भरपूर साऱ्या मुलांचे ते आले आमच्याकडे जे एंड प्रॉडक्ट होते आणि त्याच्यात मॅक्सिमम मुलांनी सेम ट्रेड्स केले होते. इक्वल होते. एक मुलगा त्याच्यात एकदम स्टँड आउट झाला. हं. तर त्याचे सेल्स एकदम स्काय रॉकेट होते. सगळ्यांपेक्षा खूप जास्त. आम्ही त्याला विचारलं, की "बेटा असं तू काय केलं? इतके जास्त सेल कसे आले?" त्या त्या मुलांनी काय सांगितलं, की "बाबा एंड प्रॉडक्ट तुमचा काय होता, की माझ्या खिशात पैसा पाहिजे ना." हं. आहे. कसं आहे, जो व्यक्ती माझ्याकडे आला ₹100 चा सेल करायला, हं. मी ₹100 चा सेल केला, ₹90 ची गोष्ट विकून दिली. तर मी कमीनी विकली. ठीक आहे. बिझनेस वाईज डिसिजन नाही आहे हे. चुकीचं बट डिसिजन. प्रॉडक्ट काय म्हणतो तुमचा, की माझ्याकडे सगळ्यात जास्त पैसे पाहिजे ना, हं. भेटले तुम्हाला. तर हो. त्यांनी पैसे जास्त दिले हं. आणि सेल जास्त आला. सेल जास्त कोणाचा होता? या व्यक्तीचा होता. तर हा जिंकला. पण म्हणजे खूप छान डोकं पण लावलं त्याने. येस, येस. आता इथे इतके बढिया टॅलेंट्स आम्हाला पण भेटतात, हं. की या टॅलेंट्सला मग असं वाटतं, की आपण अपॉर्च्युनिटी दिली पाहिजे. बरोबर. असाच एक आमचा जेव्हा कोर्स केला होता त्याच्यातून एक डेटा एनालिस्ट व्यक्ती आम्हाला भेटला. हं. मी इंटरव्ह्यूसाठी गेलो होतो, तर त्यांनी म्हटलं, की "सर हमने आपके कोर्सेस किए हैं." तर नॉर्मली सीएच्या ऑफिसेसमध्ये तुम्ही डेटा एनालिस्ट मुलं नाही पाहणार जास्त. हं. अकाउंटंट्स, वॉचिंगवाला स्टाफ हे सगळं भेटतात मोस्टली तुम्हाला. आर्टिकलशिप करणारे पोलं. आर्टिकलशिप करणारे. हं. तर आम्ही ट्राय केलं त्या डेटा एनालिस्टला. तर त्याला तेव्हा आमचा बिझनेस एनालिस्टचा कोर्स बनलेला. हं. तर आता सगळ्यात आमच्या इकडे प्रोसेसच आता अशी बनली आहे, की जो पण आमचा नवीन हायर राहतो मुलगा किंवा मुलगी, ते आमचे कोर्सेस पहिले पाहतात आणि त्याच्यानंतर त्याचं काम चालू होतं. ओके. नॉर्मली तुम्ही पाहाल, की फायनान्सची ट्रेनिंग आहे की नाही? नाही होत. हं. कंपनीजमध्ये, सीए फर्म्समध्ये ऑब्व्हियसली फायनान्सची ट्रेनिंग नाही होत. बाकी ओके. खूप साऱ्या गोष्टींची ट्रेनिंग होते. पण फायनान्सची ट्रेनिंग नाही होत. आय डोंट नो का बरं? ओके. तर आता आम्ही इथे पॉलिसी बनवली, की आमचे हे कोर्सेस पाहतील मुलं आणि त्याच्यानंतर काम करतील. हं. तर या व्यक्तीला आम्ही आमचा पूर्ण बिझनेस एनालिटिक्सचा कोर्स दाखवला. ठीक आहे. पण सॉरी त्याला नंतर दाखवला. ओके. पहिले आम्ही विचार केला, की आपण जो कोर्स बनवला आहे ना, लेट्स सी की हा आपल्याला काय देतो कारण हा तर त्याच मीडियममधला व्यक्ती आहे. म्हणजे एनालिटिक्सवाला कोर्स हां, जो आहे. आम्ही हां. स्वतः पण एनालिसिस करतोय, की आपण जो बिझनेस एनालिटिक्सचा कोर्स बनवला, तो त्याचा बिफोर एंड आफ्टर कसा. काय? ओके. तर त्याच्या पहिले त्या मुलांनी जे पण रिझल्ट्स दिले ना, त्या रिझल्ट्सचा सेन्स आम्हाला इतका बनत नव्हता. हं. सेम कारण सेम गोष्ट होती कारण तो एका ओनरच्या थॉट प्रोसेसने विचार नव्हता करत. हं. तो एका एम्प्लॉयीच्या थॉट प्रोसेसने विचार करत होता आणि त्याला जे पण
ऍप्लिकेशन्स यायचे, फॉर एक्झाम्पल पॉवर BI, टॅब्ल्यू, एक्सेल, जे चांगलं यायचं त्याच्या हिशोबाने तो काहीतरी करून द्यायचा. बट ते माझ्या डिसिजन मेकिंगच्या कामी नव्हते आहेत. तिथेच आता त्याला बिझनेस अनालिटिक्सचा जेव्हा मी कोर्स करवला आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला जे रिझल्ट दिले, रिपोर्ट्स दिले, दॅट वर मच मोर सेन्सिबल. कारण त्याच्यानंतर आम्ही डिसिजन्स घेऊ शकत होतो. ओके. ही जॉईन्ड अस ॲज अन इंटर्न आणि त्याच्यानंतर ही इज प्लेस्ड इन अ व्हेरी गुड पुणे कंपनी ॲट अ पॅकेज ऑफ 8 लाख रुपीज. तर तिथे त्यांनी मला कॉल करून सांगितलं की सर मैं इंटरव्यू सिर्फ इसीलिए क्रॅक कर पाया कारण मला एक ओनरच्या दृष्टिकोनातून त्यांना आन्सर्स देऊ शकलोय मी. तर तेव्हा मला फिलिंग झालं की बिझनेस अनालिटिक्सचा कोर्स आमचा खूप बढिया होता. हा मुलगा आहे. शिकला आहे आहे. आहे. आमचा जो मेन मुद्दा होता की थिअरी पासून प्रॅक्टिकल पर्यंत हम्म. कशी जर्नी करायची, तर हे एक टेस्टिमोनियल आमच्यासाठी होतं की तो प्रॅक्टिकॅलिटीमध्ये पोहोचला होता.